क्योंकि भगत सिंह राजगुरु सुखदेव कांधे को कांदा लगाना चाहते हैं। हसत हसत स्वतःच्या हातानं फास गळ्यात लटकवला त्यांनी आणि या देशासाठी गेले। तरुणांनो, 23 वर्षाचे तरुण तळपदार पोरगा या देशासाठी गेला होता। तुम्ही म्हणसान महाराज आज सेवा कशी कराव देशाची, आम्ही तर घरीच आहोत। तरुणांनो, 10 पर्यंत उठून काही फायदा नाही रे बाबा। उठा सकाळी 5 वाजता आणि निघा हायवेवर रनिंग साठी। बनवा आपली स्वतःची बॉडी आणि जा आर्मीत, जा मिलिटरीत। सलामी ठोकतील लोक तुम्हाला। आता चंद्रपूर जिल्ह्यातले पोरं शहीद झाले। आमच्या अकोला जिल्ह्यातला मागच्या वर्षी पोरगा शहीद झाला। त्याच्या वडिलाला विचारलं का हो तुमचा पहिला पोरगा शहीद झाला, दुसऱ्या पोराला कोण्या नोकरीवर पाठवणार? त्यावेळेस शहीद झालेला तरुणाचा बाप म्हणते, मावशी पत्रकार साहेब माझा मुलगा गेला याचं दुःख वाटून राहिलं, पण देशासाठी गेला याचा आनंद होऊन राहिला। टाळ्या वाजवा। काय म्हणाव त्या बापाला? अरे छातीवर गोळी लागते रे बाबा त्या तरुणांच्या, पण हातातला तिरंगा झेंडा खाली नाहीत पडू देत। का नाहीत पडू देत? ज्या दिवशी हा तिरंगा झेंडा खाली पडीन हा देश धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। झेंडा हाती ठेवतात रे, छातीवर गोळी लागते त्यांच्या, तरी तोंडातून शब्द बाहेर पडतात रे बाबा त्यांच्या। तरुणांनो, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा।